आपल्याबरोबर आहे शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील. सर, काय म्हणाल नमस्कार. तुम्ही? आज सकाळी आहे ते निवडणूक आयोगाची भेट घेतलेली आहे आणि पनवेलमध्ये असलेल्या दुबार मतदानासंदर्भातले या ठिकाणी तुम्ही तिथे प्रश्न मांडलेले होते. आज महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी माननीय चोकलिंगम यांची गाठ आम्ही घेतली. काल महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची गाठ घेतली आणि जो घोळ पनवेलच्या याद्यांमध्ये आहे, विधानसभेपूर्वी ह्या विषयाला 6 महिने मी हात घातलेला होता. विधानसभेची निवडणूक झाली. पनवेलमध्ये असणाऱ्या 25,800 दुबार नावांपैकी 11,600 लोकांनी पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये 2 वेळेला मतदान केलं. पण आजही ह्या मतदार यादीच्या शुद्धीकरणाच्या प्रयत्नामध्ये आम्हाला यश आलेलं नाही. उलट पक्षी नव्यानं जे 23,000 मतदार पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढलेले आहेत, त्याच्यामध्ये 2800 नावं पुन्हा दुबार नोंदली गेलेली आहेत. हे जे दुष्टचक्र आहे त्या संदर्भात श्री चोकलिंगम आणि माननीय दिनेश वाघमारे यांची गाठ आम्ही घेतली आणि त्यांना विनंती केली की बाबा, लोकशाहीची हत्या अशा पद्धतीनं होते. ज्या नावांच्या बाबतीत मुंबई हायकोर्टानं देखील आदेश दिलेला होता, ती नावं कमी होत नाहीत. पण पुन्हा नोंदणी होताना निदान निवडणूक आयोगाच्या यंत्रणेनं सावधानगी बाळगावी. तर पनवेलमध्ये पुन्हा 2800 नावं दुबार नोंदणी होते. हे सारंच आश्चर्यजनक आहे. विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ जे या दोन्हीला काल आणि आज भेटलं, त्यांच्या समवेत मी गेलेलो होतो आणि त्यांच्या साक्षीनंच पनवेलमधला प्रकार मी त्यांच्या कानी घातला. ज्या पद्धतीनं उत्तरं मिळत होती की शाई लावल्यानंतर दुबार मत करता येत नाही, मी त्यांना सांगितलं की बाबा, माझ्या पोलिंग एजंट्स जे मी मतदानाच्या दिवशी बसवलेले होते, त्यांच्या याद्यांची छाननी करून आम्ही मंडळींनी हे 11,600 लोक ज्यांनी दुबार मतदान पनवेलमध्ये विधानसभेला केलेलं आहे, ते शोधून काढलेले आहेत. आणि आपण जे सांगताय त्याच्यापेक्षा ही बोगस मतदान करणारी लोक खूप पुढे आहेत. त्याच्यामुळे तुमची शाई चुटकीसारखी ते काढतात आणि मतदान करतायत. मी दुसरा एक मुद्दा त्यांच्या नजरेस आणला की पनवेलमध्ये ह्या 85,800 दुबार नावा व्यतिरिक्तही जवळपास 60 ते 70 हजार मतं ही बोगस नोंदलेली आहेत. अनेक सोसायट्यांमध्ये त्या ठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये मतदार नोंदलेले आहेत. प्राईम रोजसारख्या सोसायटीत 20 फ्लॅट आणि 350 मतं नोंदलेली आहेत. असा प्रकार आहे. व्यावसायिक मतदार पनवेलमध्ये बोगस आहे. प्रोफेशनल बोगस मतदार असं मी म्हणतोय. ही लोक फक्त 3 दिवस पनवेलचे असतात. तुमची लोकसभेची निवडणूक, तुमची विधानसभेची निवडणूक, तुमची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक, ह्या दिवशी ही मंडळी येते, बोगस मतदान टाकून जाते आणि त्यासाठी त्यांना 3,000 पासून 5,000पर्यंत मतदान करण्याचे दिले जात आहेत, अशी आमची खात्रीशीर माहिती आहे. दुर्दैवानं आम्ही सनदशीर मार्गानं प्रयत्न करून ह्याला अटकाव घालू शकलेलो नाहीत. ही विनंती आम्ही पनवेलच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना केली, जिल्ह्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना केली. ही विनंती आम्ही राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय सर, गेले 6 महिने झाले तुम्ही ही मागणी करतायत, पाठपुरावा करतायत. मग काय कारण दिलं जातं? जी कारणं दिली जातात की SIR हा निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत आहे आणि SIR झाल्यानंतरच ही नावं कट करता येतील. आम्ही त्यांना सांगितलं, आपण SIRची मागणी करा. इतक्या मोठ्या प्रमाणावर दुबार मतं आहेत, त्यातला दुबार मतदान एकाच विधानसभेत केला जातो आहे. अजूनही उरणच्या 27,000पैकी किती लोकांनी पनवेलमध्ये येऊन मतदान केलं आहे मला माहिती नाही आहे. ऐरोलीच्या 17,000 लोकांपैकी कितींनी केलं आहे मला माहिती नाही. बेलापूरच्या 16,000 मतदारांपैकी कितींनी केलं आहे मला माहिती नाही. हे सारं जर बघितलं तर ह्याची खास दखल घेऊन
विशेष पुनर्तपासणी पनवेल विधानसभा मतदारसंघाची झाली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी मी त्यांच्याकडं केलेली आहे. त्याचसोबत आम्हाला या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये ज्या याद्या वापरल्या जात आहेत, मार्क कॉपी ज्याला आपण बोलतो, जी अधिकृत मतदानाची माहिती देणारी कॉपी मतदान केंद्रातली असती ते द्याव्यात. आणि जे CCTV फुटेज मतदान केंद्रामध्ये लावावं आणि ते मागणीनुसार राजकीय पक्षांना दिलं जावं, अशाही मागण्या यासोबत मी केल्या आहेत, जेणेकरून या CCTVच्या आधारे दुबार मतदार आयडेंटिफाय करता येईल. मार्क कॉपीच्या आधारे कुणी कुठल्या मतदारसंघात मतदान केलं त्या अधिकृतरित्या समजेल. ह्याही मागण्या आम्ही लावून धरल्यात आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. नक्कीच आपण पाहतो की पनवेल विधानसभेमध्ये पनवेलमध्येच जे 30,000पर्यंत बोगस मतदार आहेत ते दुबार नोंदणी त्यांची झालेली आहे. गेल्या 6 महिन्यापासून या संदर्भात पाठपुरावा करूनही निवडणूक आयोग दखल घेत नसल्याचा या ठिकाणी आरोप बाळाराम पाटील यांनी केलेला आहे. विनायक पाटील, ABP माझा, पनवेल, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.